दुःख म्हणजे तरी काय? स्वतःला जे परवडत नाही ते. जे जे दिसते ते गोचर. गोचर अगोचराला दिसते. गोचराला अगोदर दिसत नाही. सर्व शून्य आहे म्हणता, पण शून्य ज्याला कळते तो शून्य आहे काय? ध्यान कर म्हणजे तू ध्यानाला बसला आहेस हे विसरून जा. स्वतःला विसरल्यावर ते प्रकटले. जे जे कळते ते आपण नव्हे, त्याच्या आधीचे आपण. हे ज्याला कळले त्याला आणखी ध्यान करण्याची काय जरूर? अर्जुनाने उद्धवाने कुठे ध्यान केले? त्यांना ज्ञान झाले की नाही? नाम चालू ठेवा. तुम्ही चालू केल्याशिवाय नाम चालू आहे हे तुम्हाला कळले पाहिजे. वास्तविक देहाच्या जन्मापासून जप चालूच असतो. हा जप थांबला की माणूस मेला असे डॉक्टर सांगतो. आपण जागे आहोत याची सतत आठवण असणे म्हणजे ध्यान नाही काय? ज्याची उपजत भूमिका तयार आहे त्याला लवकर ज्ञान होते. जे नवीन आहेत त्यांना ती योग्यता कमवण्यासाठी नामजप सांगितला आहे. आपणाला आपण आहे हे कळते ते शाबूत राहावे हीच प्रत्येकाची प्रबळ इच्छा व त्याला अडथळा येतो हीच भ्रांती. ज्याच्या सहवासाचे भय वाटते त्याचे पायधर. आपण असल्याच्या जाणीवेचे पायधर. गुरु म्हणजे ज्ञान. आपण आहे हे ज्ञान तुमच्यापाशी अष्टोप्रहर आहे त्याचे पाय धरा. व्यक्तिदोष घेऊ नकोस, तोच भयाला कारण आहे. जगातील जे काही वाचले असाल ते विसरून जा. हठयोगी कुंडलिनी जागृती करणारे या ज्ञानामुळे नाहीपणे नाहीसे झाले. प्रत्येक प्राणी कायेमुळेच दुबळा किंवा सबल आहे, पण काया धरणारे तेच एक आहे ना. संभोगातून समाधी ही एक भंपक कल्पना आहे. सत्यज्ञानाशी तिचा काहीही संबंध नाही. अज्ञानांचा घोळका जेवढा जास्त तेवढा तो ज्ञानी मोठा असे हल्ली समजले जाते. पण एकही माणूस अज्ञानी नसेल तर तो ज्ञानी मोठा समजले जाईल काय? इथे रस्त्यावरून रोज लाखो लोक जात येत असतात, पण माझ्यासमोर फक्त 20-25 माणसेच बसलेली असतात. सत्यज्ञानाची गिऱ्हाईके फार नसतात. तडजोड करून गोडगोड बोलणाऱ्या चमत्कार दाखवणाऱ्या बाबांकडेच बरेच लोक जात असतात, ते सुद्धा प्रापंचिक प्रश्न घेऊन. माणसांच्या या प्रचंड घोळक्यावरून तो बाबा फार मोठा आहे असे समजले जाते. परंतु असले बाबा लोकांना कायमचे सुखी करू शकत नाहीत. जगातील परंपरा धर्म रूढी धर्म यांना प्रवृत्ती म्हणतात. निवृत्ती म्हणजे सर्व शांत. स्वतःबद्दल अनोळख म्हणजे अज्ञान. कायेची ओळख झाल्यापासून निरनिराळे मतवाद सुरू होतात. माणसाला ऐकलेल्या गोष्टीचाच अभिमान आहे. स्वतःबद्दल कोणी अंतर्यामी विचार करत नाही. श्वासोच्छ्वास थांबला तर धर्मपरंपरांचे अभिमान बाळगता, पण हे पाळणारे आपण आपल्या सहवासाला किती काळ राहतो? रात्रंदिवसाचा अनुभव घेणारा आतच आहे. स्वतःचा सहवास स्वतःच्या ओळखीने आत्म्याबरोबर असता तर जन्म काय आहे हे कळले असते व तो साकार झालाच नसता. 9 महिने पोटात उकडत राहिला नसता. जाणीव व्यक्त नसते म्हणून गर्भावस्थेतील घाण सोसली जाते. ऐकलेल्या पाहिलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवून वागणे ही प्रवृत्ती. याचा किळस आला त्याला म्हणायचे वैराग्य. मग निवृत्ती येते. पूर्णतः निवृत्तीतच आहे. निवृत्तीमध्ये आपण असल्याचे वृत्त नाही, पण तिथे सुखदुःखाला अर्थच उरत नाही. दुःख म्हणजे तरी काय? स्वतःला जे परवडत नाही ते. परवडते ते सुख. सुखदुःखाची व्याख्या कालधर्मावर अवलंबून आहे. केवळ भावना प्रधान आहे. कोणतीही गोष्ट तुम्हाला मानवते आवडते तोपर्यंत सुख. याचा अर्थ तुम्हाला केव्हा कळणार? हा सर्व कालधर्म आहे हे कळेल तेव्हा तुम्ही होण्या जाण्यापासून मुक्तच आहात हे कळेल. सर्वात उच्च कोटीची सिद्धी म्हणजे विवेक सिद्धी. विवेक हा सद्गुरू आहे. विवेकाने सर्व निभावून जाते. कोणाला न दुखवता आपल्याकडे आपण कटाक्षाने पहा. असे ज्याच्याकडे पाहतो त्याच्यात प्रसन्नता निर्माण होते. कोणी भाग्याने आत्म्याकडे लक्ष देऊन राहतो, त्याच्याने आत्मा खुश होतो. कोणीही खुश झाल्यावर प्रसन्न होतो. ज्याच्याने तुला तू आहेस हे कळतंय, जग आहे हे कळतंय, त्याचेच चरण धर. सांप्रत तू असल्याचे ज्ञान हे सगुण अध्यात्म आहे. अखिल जगांच्या दर्शनाची बेरीज म्हणजे ईश्वर. जग जाणीव ज्ञाता अशी ही वडिलकी आहे. देहाच्या ओळखीने वागत असताना प्राण गेला तर मरतो असे वाटते व भय वाटते.
ज्ञानाचा ज्ञानस्वर तोची ज्ञानेश्वर. त्याला शरण जा. ज्ञान तोच ईश्वर, ईश्वर तोच आत्मा, आत्मा तेच जग. इथे साक्षीची गरज नाही. सकाळी तुम्ही जागे झालात याला पुराव्याची गरज असते काय? देहातील ज्ञानाला देहरूपाने वागवता हाच अधर्म आहे. ज्ञान हीच शक्ती, ज्ञान हाच तो पुरुष. जोपर्यंत गुरुवचनाने जागा झाला नाहीस तोपर्यंत मृत्यूचे भय जाणार नाही. तुम्ही मरत नाही, फक्त देहभाव विसरला जातो. देहरूप मानता तोपर्यंत आत्मा माझे रक्षण करतो असे वाटते. पण आपण ज्ञानस्वरूप विधेही समजल्यावर कळते तो स्वतःचेच रक्षण करतोय. कोणाच्या तेजाने हा देह शुद्ध आहे? केवळ आत्मप्रकाश तुम्ही आहात हे ज्याला कळते ते अनंत अपार आहे, शाश्वत आहे. देहाच्या आधी असलेला सर्व जाणतो. गुरु आज्ञेप्रमाणे आपण असल्याचे ज्ञान चैतन्य स्वरूप मीच आहे हे ठसले पाहिजे. आत्मज्ञान झाल्यावर बगर आयुष्य तुम्ही जगाल. मग काळाचे माप नाही. गुरुवर विश्वास असेल तर तुम्ही असल्याच्या ज्ञानावर विश्वास ठेवा. अर्जुनाचा कृष्णावर संपूर्ण विश्वास म्हणून तो केवळ ऐकता ऐकता मुक्त झाला. तिळाएवढे चैतन्य अख्ख्या ब्रह्मांडाला व्यापून आहे. आत्मज्ञानांवरील परमेश्वर विश्वास सोडू नका. ज्ञानी अभिप्राय सांगतो. अभिप्राय म्हणजे अभिमान नव्हे. गुरुवचन व गुरुवचनाचा अर्थ आपणच. ध्यानयोगाने मन निवांत होते व त्याने निवृत्ती येते. ऐकलेले लोकांना सांगत सुटलास असे करू नको.